एखाद्या परंपरेला इव्हेंटचं स्वरूप आणायचं आणि पैसे कमवायचे, ते व्यावसायिक लोक ते करणार आहेत आणि आमची कुटुंब, श्रीमंत कुटुंब त्याला बळी पडतायत आणि दुर्दैवानं ज्यांच्याकडे अचानक आलेला पैसा आहे ते पैसा उधळत आहेत, लाखो रुपये खर्च करतात, कोट्यवधी रुपये खर्च करतात. एक आंतरिक भावना समाजात निर्माण झाली की ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय भरडला जातोय, गरिबाचा तर कोणी वालीच नाहीये. मग ह्या मुठभर नवश्रीमंतांनी केलेल्या माझामुळं संबंध समाज बदनाम होतोय. ते 3-3, 4-4 तास समोर बसलेले असतात आणि पुन्हा आपला कार्यक्रम सुरू होतो. त्याच्यामध्ये आता इतक्या प्रथा चुकीच्या सुरू केलेल्या आहेत. जावई पोशाख द्यायचे, मामांचे सत्कार करायचे, मध्यस्थी करायचे, मामींचे करायचे, काकांचे करायचे. ते आम्ही किती नातं आमचं मोठं आहे त्याचं प्रदर्शन सुरू झालंय. हिवर कारखाना बंद पडल्यानंतर एका शेतकऱ्याने 3% व्याजाने पैसे घेऊन मुलीचं लग्न लावलं आणि सत्कार आणि भाषणासाठी ज्यांनी कारखाना बुडवला तोच डायरेक्टर स्टेजवर होता. येऊन आला राजकीय पुढाऱ्यांचा संबंध आणि राजकीय पुढारी आपल्या घरी आला, आपल्या कार्यक्रमात आला, आपण पण मोठे आहे, ती प्रतिष्ठा वाढवावी म्हणून हे सगळे लोक राजकीय नेत्यांचं प्रचंड नको तेवढं ग्लॅमर वाढवलं. लोक भेटीच्या नावाखाली एवढे नाव बदलले फक्त लोकांनी, गाड्या देत आहेत आणि त्याच्यामुळे हुंडा विरोधी जो कायदा आहे ना त्याची व्याप्ती वाढवली. तर जे मराठा समाजातले नवश्रीमंत आहेत त्यांनी थोडंसं खिशाला एक छोटंसं भोग पाडलं पाहिजे आणि जी गरज आहे समाजाची आज तिथं थोडासा पैसा 2% का होईना उत्पन्नातला दिला पाहिजे. काही लग्नांमध्ये असं दिसून येतं की मुलगीचं लग्न लागत असताना तिच्या आईला ते तुळशीला पाणी घालायला होतं. म्हणजे आता जिनी आयुष्यभर ती मुलगी वाढवली तिचं लग्न पण त्यांनी बघायचं नाही का. आणि मी स्वतः त्याच्यात म्हणजे मी 2008ला याच्यात सुरुवात केली की असे जे काही लोक होती सगळी मंडळी त्यांच्याकडनं निधी घेऊन मी 2 कोटी रुपयाचा कॉर्पस फंड केला. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वैष्णवी हागवणे हिच्या मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाला खडबडून अशी जाग आलेली आहे. ही जी जाग आहे ही तात्पुरती आहे की पुढचे काही वर्ष मराठा समाज खरोखरीच याच्यामध्ये आपल्या वर्तनामध्ये सार्वजनिक समारंभामध्ये काही बदल करणार आहे, याचीच आता परीक्षा खरं तर पुढच्या काळामध्ये लागणार आहे. आणि याबाबत नक्की मराठा समाजानं काय केलं पाहिजे आणि काय चुकलेलं आहे याचा एक आढावा आपण या निमित्तानं घेणार आहोत. या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत पुणे जिल्हा परिषदेचे एक अभ्यासू माजी सदस्य आणि पुणे जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील. शरदराव, लेट्सअपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दुसरे माझ्यासोबत जे पाहुणे आहेत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे. मराठा समाजाच्या ज्या ज्या चुका आहेत त्याच्यावरती कोणीही जागरूकपणे बोलत नाहीत. अनेक जण त्याला थोडंसं घाबरतात, पण राजेंद्र कोंढरे त्याला अपवाद आहेत. कठोरपणे आत्मपरीक्षण करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळं राजेंद्र कोंढरे यांचं देखील मत आपल्याला या चर्चेमध्ये उपयोगी पडणार आहे. कोंढरेजी, तुमचंसुद्धा लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. आम्ही शरदरावांपासून पहिली सुरुवात करतो. तुम्ही एक राजकारणी आहात आणि राजकारणी लोकांना सार्वजनिक लग्न समारंभ, छोटे छोटे कार्यक्रम याच्यामध्ये उपस्थित राहावंच लागतं. तर नक्की या उपस्थित राहण्यामध्ये मराठा समाजाची मानसिकता काय आहे आणि खरोखरीच ते वैष्णवी हागवणे प्रकरणात तिच्या लग्नामध्ये जे दिसलं की सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या संपत्तीचं एक नको असं प्रदर्शन करणं हा मराठा समाजाचा गुण ठरलेला आहे का? नाही, अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्यांच्यासाठी लग्न, इतर सांस्कृतिक कार्यक्रम, दशक्रियाविधी हे संपर्काचं साधन म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात. आणि मग उपस्थित राहणं, लोकांना भेटणं, याच्यातून लोकांचा परिचय होणं, या एकाच दृष्टीनं पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण दिवसेंदिवस जसं पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला जसं MIDC आली, नागरीकरण वाढलं, लोकांची आर्थिक स्थिती बदलली, ती मुठभर लोकांचीच बदलली आहे, सगळ्यांची नाही बदलली. तर त्या लोकांनी या सगळ्या आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाला, आमच्या परंपरांना जे इव्हेंटचं स्वरूप दिलं, त्याच्यावरची लाखो रुपये खर्च सुरू केले. तर त्याच्याकडं आम्ही सगळेच लोक, माझ्यासह आम्ही बऱ्याच वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आमचा हेतू फक्त आम्ही साध्य करतो की आम्हाला लोक भेटतील, आमचं तिथं भाषण होईल, आमचा परिचय लोकांना होईल. पण त्याच्यातून समाजाचं काय नुकसान होतं आहे, आपण समाज कुठल्या दिशेने घेऊन चाललेलो आहे
याकडं फार गंभीरपणानं कुणी पाहायला तयार नाही आहे. आणि एखादा व्यक्ती त्याच्यावर बोलला, एखादा राजकीय व्यक्ती, तर बऱ्याच वेळा तो टीकेचा धनी होतो. आणि मग त्याला अडचण वाटते की आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत, लोकांचं मत पाहिजे, आपण टीकेच्या धनी कशाला व्हायचं. आणि म्हणून आम्ही राजकीय लोक त्याच्यावर बोलायचं धाडस करत नाही. बरं, पण तुम्ही असे श्रीमंती सोहळे पाहिलेले आहेत का? प्रचंड. पुण्याच्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये म्हणजे सगळ्याच सोहळ्यांचं वार्तांकन होतं किंवा मीडिया त्याच्यावर आवाज उठवतो असं नाही. अशा अनेक सोहळे आहेत की ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. इतक्या प्रचंड नवीन गोष्टी त्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये आणलेल्या आहेत. कारण आता लोक व्यावसायिक आहेत. एखाद्या परंपरेला इव्हेंटचं स्वरूप आणायचं आणि पैसे कमवायचे, ते व्यावसायिक लोक ते करणार आहेत. आणि आमची कुटुंब, श्रीमंत कुटुंब त्याला बळी पडतायत. आणि दुर्दैवानं ज्यांच्याकडे अचानक आलेला पैसा आहे ते पैसा उधळतायत. लाखो रुपये खर्च करतात, कोट्यवधी रुपये खर्च करतात. हा पैसा लोकांकडनं कसा आलेला आहे? म्हणजे तुम्ही चाकणच्या भागामध्ये आहात म्हणून तुम्हाला स्पेसिफिक विचारतो, कारण तिथल्या जमिनींना आता सोन्याचं मोल आलेलं आहे. तर त्या जमिनी वाल्यांकडेच फक्त पैसा आहे का स्वकमाईतनं काय लोकांकडे खरंच काय पैसा आलेला आहे? नाही, हे जे मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करतात त्यांच्याकडे अचानक आलेला पैसा आहे. आणि बराचसा जमिनीचे भाव वाढल्यामुळे आलेला पैसा आहे. आणि त्याच्यामुळं त्या पैशाची जी किंमत पाहिजे ती सगळ्या कुटुंबाला नाही आहे. काही कुटुंब आहेत जी कष्टानं व्यवसाय करत करत आलेली आहे. आणि ती कुटुंब जर आपण बघितली तर ती मोठा खर्च करत नाहीत. तर ती जरी श्रीमंत आज असली तरी त्या पथ्य पाळतात, कमी खर्चात शिस्तीत लग्न करतात. पण अचानक पैसा आल्यामुळं, आणि ह्या सगळ्यांमध्ये काय आहे, पैसा आहे पण काही लोकांना प्रतिष्ठा नाही आहे. मग ह्या पैशाच्या माध्यमातून, अशा कार्यक्रमातून प्रसिद्धी करून प्रतिष्ठा वाढवणं, स्वतःचं मोठेपण वाढवणं, स्वतःचा रुबाब वाढवणं, प्रसिद्धी मिळवणं. काही काही लोक तर दुर्दैव असं आहे की एवढे खर्च केले आणि मीडियात बातम्या आल्या, खाजगीत म्हणतात आमची प्रसिद्धी झाली. म्हणजे समाज नाव ठेवतो आहे. तुम्ही वेगवेगळे पायंडे पाडता. आणि दुर्दैव काय आहे योगीजी की एका बाजूला तुम्ही प्रचंड खर्च करताय, दुसऱ्या बाजूला त्याच गावातलं गरीब कुटुंब आज त्यांची एवढी वाताहत आहे की ते म्हणजे त्यांना लाज वाटते की हे एवढे खर्च करतात आणि आपण आपल्या मुलीचं नीट लग्न करू शकत नाही. मग त्यांच्यामध्ये ती एक न्यूनगंड तयार होतो. आणि काही समाजात असं आहे, तर आमच्याकडे आदिवासी ठाकरे समाज अजून मांडव टाळा जो असतो आपला आंब्याचा मांडव घालतात, त्याच्यात लग्न लावतात. पत्र्याच्या शेडमध्ये गावात चौकात लग्न लावतात. म्हणजे ठाकरे समाजात लग्न 25,000 50,000 रुपये होतं. आणि त्याचं जेवण काय असतं तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी एका ठाकरवाडीच्या लग्नात गेलो, मग काय जेवण ठेवलं, भात आमटी आहे, तो पण साध्या पद्धतीचा तांदूळ आणि साधी भात आमटी. याच्यावरती लग्न करणारा समाज एका बाजूला आहे, गरीब लग्न करणारे लोक, दुसऱ्या बाजूला उधळपट्टी करणारे. म्हणजे त्यांना पैशाचं प्रदर्शनच त्याच्यातून करायचं आहे. त्यांना काय हिंदू धार्मिक मराठ्यांच्या परंपरा वगैरे त्याशी काही देणं घेत नाही आहे. फक्त स्वतःच्या पैशाची जाहिरात करणं. आणि आम्ही श्रीमंत, आणि आमचं कुटुंब किती श्रीमंत मिळाले पाहुण्याचं. आमचा सोयरा, खरं तर सोयरा म्हणजे सोय जाणार तो सोयरा, पण आज तशी परिस्थिती राहिली नाही. आणि दोघं पण एकमेकाच्या पैशाची प्रतिष्ठेची जाहिरात करतात. मी राजेंद्रजी तुमच्याकडे येतो की याबाबत मराठा समाजानं पावलं उचलली असं म्हणतायत. आचारसंहिता केली, 100-200 लोकांमध्येच तुम्ही लग्न करा, उधळपट्टी करू नका, असं मराठा संघटना सांगतायत. पण त्याला खरंच काही प्रतिसाद मिळालेला आहे का? काल एक लग्न झालं पुरंदर तालुक्यामध्ये. साधारणतः 550 लोक होती त्याला. एका हॉटेलचं त्यांनी लॉन छोटंसं घेतलं होतं, वर मांडव होता. आणि नेटका आणि साजेस आणि वेळेत असं ते लग्न केलं. आणि ते परवडलं, कारण हॉटेलमध्ये रूम वगैरे सगळं रेडी मिळतं. त्याला वेगळा खर्च, वेगळा सेटअप काही करून मिळतं आपल्या आव्हानामुळे. हा नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठरवलं की आधीचा काय प्लॅन वेगळा होता आणि नंतर नाही, आचारसंहिता झाल्यानंतर हे जे काय वैष्णवी प्रकरण झाल्यानंतर मुळशी तालुक्यातलंच कुटुंब आहे, जातेडे नावाचं गाव आहे आमच्या गावाच्या शेजारी, कुडले फॅमिली आहे. आणि त्यांचा थोडा बाबा आढावांचा प्रभाव आमच्याबरोबरच काम करणारा कार्यकर्ता आहे. भावाच्या मुलीचं लग्न त्यांनी त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं. पण ही आचारसंहिता आल्यानंतर एकूण समाजामध्ये त्याचं स्वागत झालं की असे काही प्रश्न विचारले गेले की आमच्याकडे पैसा आहे, आमचा पैसा आहे, आम्ही कसा वापरू, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, असा काही प्रश्न तुम्हाला कोणी? 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, की ज्याला पैशाचा गर्व आहे आणि माज आहे, ते म्हणतात आमच्याकडं हे पैसे आहेत आणि आम्हाला ते आम्ही प्रॉपर्टी विकून ते काय करू, तुमचा काय त्याच्यामध्ये बोलायचा अधिकार नाही. परंतु जवळपास खरंच बोलला आहे का? हो, 2-3 उदाहरणं आहेत ना. मी त्याला उत्तर पण दिलेले आणि आज परत तुमच्या समोर देतोय की वडिलोपार्जित मिळकत ही मागच्या 5 ते 15 पिढ्यांची आहे. तुला एका पिढीमध्ये ती मिळकतीमध्ये वाढ करून पुढं हँडओव्हर करायची. हे काय करून राहिलेत की मागच्या 10 पिढ्यांनी जे जपलं ते एका पिढीमध्ये विकायचं. ती मस्ती आहे, त्याला मी मस्ती म्हणतो, कारण ती परंपरा आहे. ती जी आलेली मिळकत आहे ती त्या कुटुंबाचा वसा आणि वारसा आहे. आणि तो वसा वारसा त्याने हँडओव्हर करून पुढे न्यायचा आहे. पण हा काय करून राहिला आहे की बायकोला दागिने कर, एक बंगला बांध, एक गाडी घे आणि चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे आणि राहिलेली सगळी पुंजी लग्नामध्ये उधळून त्याच पिढीत संपवत आहे.
हे दुर्दैव आहे. ओके, पण जेव्हा तुम्ही आचारसंहिता तयार केली तेव्हा सर्वांना विश्वासात घेतलं होतं का, आणि त्याबाबतची सर्वांची मतं तुम्ही जाणून घेतली होती? मुळामध्ये आचारसंहिता ही वेगळ्या लोकांनी वेगळ्या टाईपनी ती टाकली, ज्याला आपण स्वयंशिस्त, जसे मराठा क्रांती मोर्चे निघले, कोणी काही आखून दिली नव्हती, लोकांनी स्वयंशिस्त पाळली आणि लाखोचे मोर्चे काढले आणि ते व्यवस्थित झाले. त्याच पद्धतीने एक आंतरिक भावना समाजात निर्माण झाली की ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय भरडला जातोय, गरिबाचा तर कोणी वालीच नाहीये. मग ह्या मुठभर नवश्रीमंतांनी केलेल्या माझामुळं संबंध समाज बदनाम होतोय आणि त्याच्यातनं जे काही वाईट परंपरा आल्यात वेळेच्या बाबतीमध्ये, वेळ पाळायचा नाही, म्हणजे आमच्या सगळ्या मराठा समाजाचा जर लग्नाला घालवणारा वेळ आहे तो माझा अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये 5 कोटी तास असेल. त्या 5 कोटी तासाचं मनुष्यबळाची जी कॉस्ट आहे तो एखादा उद्योगपतीच सांगू शकतो किंवा चायनाचे लोक सांगू शकतात याचं काय वेळ आहे. त्यामुळं किमान वेळ वाचवला, खर्चात बचत केली तर त्याच कुटुंबाला ते पुढे भविष्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये एक शरदरावांना माहिती असेल, एक पुणे जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी आहेत, त्यांच्या मुलाचं की मुलीचं लग्न होतं आणि ते रात्री 10 वाजता लग्न लागलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे का? नाही, बऱ्याच ठिकाणी आता रात्री 10 वाजता आम्ही पण लग्नाला उपस्थित होतो आणि आता आमच्याकडं सुरुवातीला 7चे 8 झाले, 8चे 9 झाले, आमच्या भागात आता रात्रीचे 10 वाजता लग्न लागतायत आता. रात्रीचे 10 वाजता मग लोकांनी घरी कधी जायचं? आणि लग्नाची वेळ होती 6:30ची. आणि काही मंगल कार्यालयाचं ट्रेनच झालेलं आहे की ह्या मंगल कार्यालयात 9लाच लग्न लागणार, 10लाच लागणार. आणि पत्रिकेमध्ये लोक 6:30 वाजता येतात, पण लग्न 10 वाजता लागलेलं आहे. मी एका लग्नाला उपस्थित होतो, ते लग्न 9:30 वाजता लागलेलं आहे. पण मला वाटतं 9:30 फार उशीर असेल, पण तो विक्रम देखील मोडलेला आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये पुण्यामध्ये ते लग्न झालेलं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, सामान्य माणसं जे असतात, नातेवाईक जे आलेले असतात, ते बिचारे वेळेच्या अगोदर आलेले असतात. ते 3-3, 4-4 तास समोर बसलेले असतात आणि पुन्हा आपला कार्यक्रम सुरू होतो. त्याच्यामध्ये आता इतक्या प्रथा चुकीच्या सुरू केलेल्या आहेत. जावई पोशाख द्यायचे, मामांचे सत्कार करायचे, मध्यस्थी करायचे, मामींचे करायचे, काकांचे करायचे. ते आम्ही किती नातं आमचं मोठं आहे त्याचं प्रदर्शन सुरू झालंय. स्टेजवरती वधूवर दिसतच नाही, सगळ्या स्टेजवर पुढारी कार्यकर्ते. मला वाटतं एखाद्या, म्हणजे आता हे समाजवाचं घेऊ नका किंवा जातीवाचं घेऊ नका, मराठा समाजाचं लग्न आहे की नाही कसं ओळखायचं, तर तुम्हाला स्टेजवर जे एवढे पांढरे डगले जास्त दिसतील, हा, तुम्हाला जर पांढरे डगल्यांचे दुसरे पांढरे डगले नेते जर दिसतील, हे नेत्यांचं व्यासपीठ आहे, सभा आहे की लग्न आहे? मला वाटतं याचा विसर मला वाटतं मराठा समाजाला पडलेला आहे. हे खरं आहे का? वधूवर दिसतच नाही स्टेजवरती, सगळे कार्यकर्ते पुढारी असतात. आता पुढाऱ्यांना स्टेजवर खुर्च्या मांडायची पण नवीन पद्धत सुरू झाली की सगळ्या पुढाऱ्यांनी येऊन खुर्च्यावर बसायचं. आता एखादा पुढारी येतो, त्याच्यावर 2 सामान्य कार्यकर्ते असतात, ते त्या नेत्याला स्टेजवर बोलतात, ते बिचारे कार्यकर्ते खाली बसतात. म्हणजे तुम्ही आवड निवड करतायत, काही लोकांचा अपमान याच्यामध्ये होतोय. आणि मग ते सत्कार आणि भाषणं, आता एवढी 4-4, 10-10 भाषणं व्हायला लग्नामध्ये. खरं तर आशीर्वाद द्यायचं काम एखाद्या गुरुजीने, प्राध्यापकाने, कीर्तनकाराने करायला पाहिजे, पण सगळे वयाचं पण पाहिलं जात नाही. एखादा ज्येष्ठ माणूस सोडला जातो, तरुण माणूस आशीर्वाद देतोय, त्याला आशीर्वाद द्यायचा अधिकार आहे का? तो त्या मला एक किस्सा सांगा मला, की तुम्ही आता एखाद्या लग्नात गेलेला आणि त्यात किती भाषणं आतापर्यंत झालेली आहेत, जास्तीत जास्त मॅक्झिमम? एक तर तुम्हाला सांगतो, लग्नपत्रिका अशाने गेल्या 500-600 नाव एका लग्नपत्रिकेत अशा पत्रिका पाहिल्या, एका मतदार यादीच तयार होते. दुसरं 8-8, 10-10 भाषणं एका लग्नात झाली मी पाहिली, 10-10 भाषणं पाहिलेली आहेत. लोक कंटाळले आहेत, खालून अक्षरशः लोक मनातल्या मनात शिव्या घालतायत, वैतागलेले आहेत, तरी आमची भाषणं सुरू आहे, आम्ही खोटं खोटं कौतुक करतो आहे आणि लोक याला सगळे वैतागलेले आहेत. 20 वर्षापूर्वी यांच्याच तालुक्यामध्ये राजकीय नेता आहे, त्याचं नाव नाही सांगत, 148 सत्कार मी स्वतः मोजलेत. 108 एका लग्न समारंभात 148 सत्कार होतो. ड्युअल लग्न होतं, 2 नवरे आणि 2 नवरे होते आणि 148 सत्कार मी स्वतः पाहिलेले आहेत. 20-25 वर्ष झाली त्या घटनेत. म्हणजे हा लग्न समारंभ आहे की सत्कार समारंभाचं भानच मला वाटतं. आणि योगीजी पुढाऱ्यांनी सुद्धा काही ठिकाणी नाही म्हणायला शिकलं पाहिजे, वेळ पाहिली पाहिजे, वेळेत लग्न लागते तर थांबलं पाहिजे. काही पुढारी फोन करून सांगतायत त्या संयोजकाला किंवा वरबापाला, मी येतोय 10 मिनिटं लग्न लेट करा. हे किती दुर्दैव आहे. तुम्ही एक तर वेळेत पोहोचा, अवेळी गेला तर ते भाषण टाळा. वेळ आली, दुर्दैवानं भाषण करायला सांगितलं तर कमी शब्दात बोला. तिथं सुद्धा राजकीय भाषणं, राजकीय आरोप प्रत्यारोप, आपलं स्वतःचं मोठेपण सांगणं हे लोक करायला लागलेत. तर हे सगळे, आणि मराठा समाजाचे जास्त असं लीडर आहे आम्ही सगळे, सगळ्यांनी पत्ते आम्ही पाळलं पाहिजे की कुठं किती बोलावं, कुठं थांबावं. जर आम्ही समाजाला जर नेते दिशा देणार नसतील तर दिशा कोण द्यायची समाजाला? याच्यामध्ये आणखीन एक मला जे जाणवतं, लोकांना आजकाल गाडीच्या चाव्या देणं, फॉर्च्युनर देणं, पजेरो देणं, हे देणं, हे प्रकार आत्ता काही वाढलेले आहेत का? निश्चित.
आत्ताच्या एक 5-6 वर्षामध्ये, विशेषतः या 4 वर्षात तर जास्त वाढलेत, पण तो विशिष्ट पट्ट्यात आहे. तो पट्टा पुण्याचे औंधपासून रावेत, तळेगाव दाभाडे आणि तिथून पिंपरी चिंचवड शहर आणि त्याच्यानंतर पलीकडचा जो पट्टा आहे चाकण आणि खेड, राजगुरुनगरपर्यंत. राजगुरुनगरच्या पलीकडचा पट्टा गरीब आहे, तो वेळेत लग्न लावतो. विशेषतः मी आंबेगाव तालुक्याचं अभिनंदन करल्या ठिकाणी, आंबेगावला सामुदायिक विवाहाची चळवळ पण मोठी यांच्याकडे पण आहे आणि जुन्नरला पण आहे, आणि वेळेत लग्न लावतात. फार भाषणं नाही, काही नाही तिकडं आहे ते. ओके, पण काही तुम्ही म्हणता मावळ, मुळशी, थोडा पिंपरी चिंचवडचा भाग, काय झालंय माहितीये का, प्रतिष्ठा आणि राजकीय लोक आणि संख्या ह्याचं गणित लोकांच्या डोक्यात फिट बसले की 4-5 लोक लग्नाला बोलवायची, त्याच्यानंतर एक 200-500 पुढारी बोलवायचे. ज्यांनी बँक बुडवली त्याचाही सन्मान स्टेजवर होतो. एक थेऊर कारखान्याचं उदाहरण देईन मी. थेऊर कारखाना बंद पडल्यानंतर एका शेतकऱ्याने 3% व्याजाने पैसे घेऊन मुलीचं लग्न लावलं आणि सत्कार आणि भाषणासाठी ज्यांनी कारखाना बुडवला तोच डायरेक्टर स्टेजवर होता. म्हणजे आमच्याकडे माजी सैनिकाचा कधी सन्मान होत नाही, एखाद्या उत्कृष्ट संशोधकाचा होत नाही. मराठ्यांना ते वावड आहे, आणि त्या वावड्यामुळे काय झालंय की पॉलिटिकल करिअर करण्याकडे मराठ्यांचा कल जास्त आहे, त्यात फार बरबाद. म्हणजे आत्ता एक उदाहरण सांगतो, पुण्यातलंच सहकार क्षेत्रातल्या माणसाने अंदाजे 2 कोटी रुपये ह्या निवडणुकीला घालवले. ते काय तिथनं मिळत नाहीत तेवढे. ह्याचं गणित काय, तर लग्नामध्ये 10व्यामध्ये मैतीमध्ये एक सहकारी संस्थेचा पदाधिकारी म्हणून भाषण करायला मिळतो आणि मान, त्यासाठी 2 कोटी घालवणारा जर समाज असेल त्याला भवितव्य काय आहे? एक मला खरंच विचारायचं आहे की मराठा समाजाला एवढं राजकीय नेत्यांचं आकर्षण काय आहे? नाही, काय झालंय, दुसरं प्रतिष्ठा राजकारणाशिवाय दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात सगळ्या भागामध्ये नाही. काही भाग गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे, त्यांना आकर्षण नाहीये. जो पैशावाला आहे ना त्याला प्रतिष्ठा पाहिजे, त्याला ओळखी राजकीय लोकांच्या ओळख म्हणजे प्रतिष्ठा का? वाचन नाही, साहित्यातली माहिती नाही, कला क्षेत्राची आवड नाही, बाकी कुठल्या क्षेत्रामध्ये संबंधच नाही लोकांचा. येऊन आला राजकीय पुढाऱ्यांचा संबंध, आणि राजकीय पुढारी आपल्या घरी आला, आपल्या कार्यक्रमात आला, आपण पण मोठे, ती प्रतिष्ठा वाढवावी म्हणून हे सगळे लोक राजकीय नेत्यांचं प्रचंड नको तेवढं ग्लॅमर वाढवलंय. नको आईवडिलांच्या पाया पडत नाही, राजकीय पुढाऱ्यांच्या पाया पडतात. हे दुर्दैव आहे. हे मराठा समाज सुरू केलेलं आहे की आपण मोठ्यांचा आदर करायला पाहिजे, शिक्षकांचा करायला पाहिजे, साहित्यिकांचा करायला पाहिजे. हे आपण नेत्यांना इतकं साहित्यिक ग्लॅमर केलं माहितीच नाही. पुण्याच्या बाजार समितीमध्ये डॉक्टर सदानंद मोरेंच्या हस्ते एक उपक्रम सुरू केला आणि त्यांना केबिनमध्ये नेल्यावर एक राजकीय पदाधिकाऱ्यांना ओळख करून देऊन संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि ज्येष्ठ साहित्य डॉक्टर सदानंद मोरे आहेत. तर त्यांनी मला विचारले कशातली डॉक्टर आहेत. म्हणजे इतकं अज्ञान आहे. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी जर 2 धरलं तर सरस्वतीचा आपला काही संबंधच नाही. विना शिक्षणाशिवाय पैसा आलेला आहे, शिक्षणाचा संबंधच नाही बऱ्याच लोकांचा. आणि त्याच्यामुळे आता बघा ह्या सगळ्या MIDCच्या किंवा औद्योगिकरणच्या पैशावाल्याच्या भागात अधिकारी कोणी व्हायना, UPSC MPSC जायना, मुलं उच्च शिक्षित व्हायना, कमी शिक्षणातून मुलं थांबलीत. व्यवसाय, फॉर्च्युनर, पैसा, सोनं गळ्यामध्ये घालणं, असे सगळी या इकडे ग्लॅमर गेलेले ग्लोरिफिकेशन आलं. ओके, जेव्हा पण वैष्णव हागवण्यासारखं जेव्हा प्रकरण घडतं त्यामध्ये हुंडाबळीचं प्रकरण असतं, तर अशा हुंडाबळीची प्रकरणं म्हणजे मला वाटतं आता काही दिवसांमध्ये फार गाजलेलं प्रकरण आहे. तर खरोखरच हुंडाबळी आणि हुंडा मागण्याची प्रथा अजूनही आहे का, की जे स्वखर्चाने घेतात त्याच्यामध्ये एवढं मोठं करतात की हुंडा मागायची गरज राहत नाही? काय नाही, ॲक्च्युली जो आपला कायदा आहे ना त्या कायद्याचं व्याप्ती वाढवायला पाहिजे. आता हुंडा म्हणत नाही, आम्ही भेट दिली, त्यांनी मागितले नाही आम्हीच भेट दिली, ह्याच्या नावाखाली हे सगळं हुंडा पद्धती चालू आहे. खाजगी सगळे सांगतात आम्ही एवढे तोळे दिले, एवढी गाडी दिली, आम्ही सगळं लग्नाचा खर्च करतोय. आणि दुर्दैव काय माहिती का योगीजी, काही लग्नामध्ये सांगतात की अमुक अमुक पुढारी आता लग्न कसं ठरलं ते सांगतील. आता काय तरी सांगायचं. म्हणजे आजकाल तो टिळ्याचा कार्यक्रम असतो, टिळ्याच्या कार्यक्रमामध्ये सांगतात की कोण आमदार, माझे आमदार हे सांगतील हे लग्न कसं करलं आणि कसं करायचं ठरवलेलं. त्यांना काय माहीत नसतं, त्यांना काय माहीत नसतं, पण त्यांना सांगायचं असतं. तर खरं असं म्हणजे हुंडा मागण्याची प्रथा अजूनही आहे का? आहे. हुंडा पद्धती लोक भेटीच्या नावाखाली एवढे सांगतायत, नाव बदलले फक्त लोकांनी, गाड्या देत आहेत. आणि त्याच्यामुळे हुंडा विरोधी जो कायदा आहे ना त्याची व्याप्ती वाढवायला पाहिजे. हे भेट प्रकार आणि लग्नाच्या कार्यक्रमावर देखील बंधनं आणायचा प्रयत्न व्हायला पाहिजे. काही गोष्ट कायद्याने दुरुस्त करायला लागतील. आता एक चांगला प्रयत्न राजेंद्र त्यांचे सगळे सहकारी करतायत. आम्ही ग्रामीण भागात आता खेडलाही बैठक पुढच्या आठवड्यात घेतोय आणि ज्यावेळी तुळशीचं लग्न होईल त्यावेळेला एक बैठक घ्यायचा प्रयत्न आहे की जेणेकरून पुढच्या वर्षी लग्नामध्ये आचारसंहिता पाळली जाईल. चांगले लोक पण आहेत योगीजी, नाही असं नाही. माझी उलटी सूचना आहे की जे
अशा पद्धतीनं कमी खर्चात शिस्त पाहून लग्न करतील त्या फॅमिलीचे सत्कार आपण कुठेतरी केले पाहिजे, त्यांना प्रेझेंट आपण केलं पाहिजे. त्यांची उदाहरण आपण जास्तीत जास्त आमच्याकडे लोकांकडे प्रकाश खराबडी म्हणले एवढे पैसे आले, पण त्यांनी लग्न साध्या पद्धतीने रजिस्टर केलं आणि घरी पूजा केली छोटी. म्हणजे पैसा भरपूर, परंतु शिस्त लावायची म्हणून त्या व्यक्तीनं तो आदर्श इतरांसमोर ठेवलेला आहे. याच्यामध्ये एक राजेंद्र मला असं विचारायचं आहे की आता मी नगर जिल्ह्यातलं मी रिपोर्टिंग पाहिलं की तिथल्या समाजानं ठरवलेलं आहे की त्यांनी पण निकष ठरवले आहेत. तर असं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये प्रयत्न झालेले आहेत की हा प्रॉब्लेम फक्त पुणे नगर अशा? आता परभणी कसं आहे, दोन भाग आहेत त्याच्यामध्ये, की जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले जिल्हे आणि तालुके आहेत तिथं काय पैशाची मस्ती नाही, त्यांनी करत नाही. किंबहुना अनेक मुलगीच मिळत नाही अशी परिस्थिती, त्याच मुलगाच खर्च करतोय आता काही ठिकाणी, ती परिस्थिती आहे. पण ह्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम कोणाचा तर फक्त मध्यमवर्गीयांचा आहे. गरीबाला गरीब म्हणून घेण्यात काही लाज वाटत नाही. मध्यमवर्गीयाचा प्रॉब्लेम काय आहे, त्याला गरिबी पण सांगता येत नाही आणि फार मोठेपणा करायला गेलं त्याची ओढाताण होते. ह्या ओढाताण आणणाऱ्या वर्गाने ते मान्य केलं पाहिजे की आपली स्पर्धा श्रीमंतीशी नसून परिस्थितीची आहे, तर ती तशी लढून आपण माफक प्रमाणात घ्या, राहिलेली बचत शिक्षणावर घालवा, इन्व्हेस्टमेंट करा, बिझनेसमध्ये पण हे जे प्रमाण आहे हे सातारा, सांगली, कोल्हापूर अशा मराठा बहुल जिल्ह्यामध्ये कसं आहे? तिकडे बऱ्यापैकी शिस्त आहे. थोडीशी आता काय झालंय की तिथं पण सरदार घराणी, मोठी घराणी, ते ठीक आहे, त्यांनी करावं, त्याच्याबद्दल आपल्याला काही आक्षेप नाहीये. पण तसा टप्पा नाहीये, कारण तिथे काय झालं की एवढे मोठे सेट करणारे लोक, एवढी मोठी इन्व्हेस्ट करणारे लोक, मांडववाले तिथं तेवढे नाही आहेत. मग एखादं फारच भव्य करायचं असेल तर मग पुण्यावरनं कॉन्ट्रॅक्टर नेला जातो, मुंबईवरनं, मग हे फार सेट बीट करून एखादं अर्ध लग्न होतं. जनरली तेवढी होत नाहीत. बरं, आपल्या पुण्यामध्ये मात्र अशी रिसर प्रथा आहे की पुण्यात तर एका माजी खासदारांनी बालेवाडीच्या स्टेडियमवर एका मोठ्या दिग्दर्शकाला म्हणून मोठा सेट केला होता आणि तो सेट बघायला 1 महिना लोक जात होती. ते एखादं होतं. दुसरं सनस ग्राउंडवर जे मी उदाहरण सांगितलं तर ते 1973 साली लग्न झालेले तिथे, पुण्याचे माजी महापौर सगळे यांचे, तर ती 11 लोकांची लग्न त्या ठिकाणी झाली होती आणि त्या ठिकाणी फक्त गोल्ड स्पॉट आणि एक आईस्क्रीम देण्यात आलं होतं, बाकी काहीच नव्हतं. ओके, असं देखील उदाहरण पुण्यामध्ये घडलेलं. माझे वडील सांगतात की लग्नामध्ये आईस्क्रीम मिळणं हे फार मोठी श्रीमंतीचं लक्षण होतं त्या काळात. आता तर आईस्क्रीम आणि एवढे पदार्थ ठेवतात, म्हणजे मी तर समाजाला आवाहन करतो की तुम्ही याचा मायक्रो अभ्यास करून कॉस्ट सेव्हिंग केली पाहिजे, की आपण लग्नामध्ये ठेवतो किती, त्याच्या पोटी पैसे मोजतो किती, आणि प्रत्येक जातं किती लोकांच्या पोटामध्ये ना, म्हणजे लोक खाऊन 250 ग्रामच्या वर कोणी खात नाही, सगळे लोक जेवत नाही. मुळामध्ये लोकांना हे पण माहित नाही, आलेल्या वर्गामध्ये 30% लोकांना शुगर असते. बरोबर. त्यामुळे तो हे खातच नाही असलं. पण तरी पण इतके 50-50 पदार्थ करून ठेवायचे आणि त्याच्या अन्नाची नासाडी आहे आणि त्याच्यातून फार मोठं एक सोशल लॉस पण आहे ना, की तुम्ही एखादं अन्न शेवट ते कचरापेटीत टाकून दिलं जातं. कुत्रं सुद्धा खात नाही अशा पद्धतीने. शरदराव, मला एक विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही नेते मंडळी एकमेकांना भेटता, बोलता, तेव्हा तुमच्यामध्ये अशी चर्चा होत नाही काही कुठेतरी थांबवायला पाहिजे, आपण नेत्याने पण ते काहीतरी त्याची आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, याबाबत तुमच्या अंतर्गत काही चर्चा होती की नाही? सगळ्या राजकीय पक्षाचे वेगळे एकमेकाला भेटतात, त्या स्टेजवर उतरलेले भेटतात, उशीर झाल्यानंतर त्यांच्यात ते कुजबुज होते, त्यांनाही ते आवडत नाही. पण वाईटपणा कोणी घ्यायचा, बोलायचं कोणी, आपल्या मतापर्यंत नको व्हायला, आपल्या कोणी वाईट नको म्हणायला, म्हणजे हे सगळं त्याच्यामुळं लोक गप्प असतात पुढारी. म्हणजे हे 90% लोकांना चाललेलं मान्य नाही आहे. हे सगळ्यांचा विरोध आहे की हे थांबवलं पाहिजे कुठेतरी, पण पाऊल कुणी टाकायचं असं आहे. त्याच्यामुळं हे जर आचारसंहिता आली आणि सुरू केलं तर नक्की त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्ष लोक भाग घेतील. आणि जर दिशा, मराठा समाज तसा अनुकरणी आहे, एखाद्या चांगल्या गोष्टीचं पण तो अनुकरण करू शकतो. तर त्याच्यामुळं जर चांगली दिशा मिळाली तर पुढच्या वर्षावर याचा परिणाम आपल्याला चांगला दिसेल. एक राजेंद्रजी, मला एक असं विचारायचं आहे की जेव्हा आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात तेव्हा त्याच्यामध्ये मराठा समाज जास्त असतो, किंवा आता MPSCला जी मुलं जास्त असतात, अभ्यास पुण्यामध्ये करतात, तेव्हा पण कारण संख्या मराठा समाजाची असते. मग अशा लोकांना मदतीचे हात देणाऱ्यामध्ये मराठा समाजाचे लोक असतात का फक्त अशा श्रीमंतीच्या प्रदर्शनामध्येच असतात? तुमचा काय अनुभव? नाही, याच्यामध्ये आता काय झालंय की पूर्वी मराठ्यांनी भरपूर जागा शाळांसाठी दिल्या, शिक्षणासाठी दिल्या, रयत शिक्षण बऱ्याच संस्थांना दिल्या. मधल्या काळात काय झालं की दातृत्व करायचं असतं, मराठा समाज विसरून गेला. मग तो धार्मिक कार्यक्रमावर खर्च करला. आता सुद्धा वारकरी परंपरेतली जी लोक आहेत ती पंढरपूरच्या मंदिराला, दिंडीला, त्या लग्नांमध्ये किंवा दशक्रियामध्ये देणग्या देतात. आता खरी गरज कोणाला आहे पैशाची? एखाद्याचं हार्टचं ऑपरेशन आहे, कोणाला कॅन्सर झालेला आहे, कोणाच्या घरामध्ये मुलीचं लग्न आहे,
तर ते आता आहेर पद्धत बंद झाली, त्यामुळे कुणी पूर्वी जे कॅश आहेर करायची ती खरं आज गरज आहे. की समाजामध्ये मी 250 रुपयाचा गुच्छ देण्यापेक्षा मी जर 250 रुपये पाकिटात टाकून मुलीच्या वडिलांना दिलं तर किमान त्याचे पैसे त्याच्यामध्ये सेव्हिंग होईल. तर जे मराठा समाजातले नवश्रीमंत आहेत त्यांनी थोडंसं खिशाला एक छोटंसं भोग पाडलं पाहिजे आणि जी गरज आहे समाजाची आज तिथं थोडासा पैसा 2% का होईना उत्पन्नातला दिला पाहिजे. म्हणजे मी चहा न पाजणारी लोक बघितली, त्यांनी लग्नाला 1 कोटी रुपये खर्च केला. तर हे कशात नाही, लोक काय म्हणतील म्हणून मी 450 भिंती रंगवल्या राज्यामध्ये. लोक काय म्हणतील होऊ दे खर्च, मुलामुलींच्या लग्नात करा जपून खर्च. आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, प्रसार माध्यमांनी एकदा शरदराव पवार, एकनाथजी शिंदे, अजित पवार, त्यानंतर इकडे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवार गटाचे तिथं आहेत आणि इकडे अजित पवार, ह्या 7 पक्षांचे जे प्रमुख आहेत यांच्या ह्याच्यावर एक मुलाखती घेतल्या पाहिजेत. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जर आदेश दिला की बाबा आता फार तुम्ही जे एक सगळं झालंय तर ह्याच्यातनं समाज व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, कुठंतरी ह्याच्यासाठी शिस्त आणण्यासाठी ह्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या तर ते निश्चित संदेश देतील. कारण सगळ्यांचा दृष्टिकोन हा थोडा पुरोगामी आहे, त्यांना ते आवडत नाही, पण किमान त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर बदल होईल ना काहीतरी, तो नक्की होईल. शरदराव, तुमच्या चाकण परिसरामध्ये किंवा खेड परिसरामध्ये तुम्ही म्हणता जी सामुदायिक विवाह जी चळवळ ती वरती आंबेगाव जुन्नरमध्ये आहे, ती मात्र खेड चाकणमध्ये नाही. याचं कारण काय असावं आणि मग त्यासाठी तुम्ही काही पुढाकार घेणार का? नाही, आमच्याकडं सामुदायिक सोहळ्याची चळवळ एक 10-12 वर्ष अगोदर एक 15-1 वर्ष सुरू होती. म्हणजे माझे आमदार मोहिते पाटील असतील, सुरेश गोरे असतील, आम्ही बऱ्याच जणांनी सामुदायिक सोहळे सुरू केले. परंतु बाहेरचा वर्ग स्थलांतरित जी लोकसंख्या आहे ती इतकी प्रचंड इथं आली आहे की सामुदायिक विवाह सोहळा आयोजित जरी केला तरी स्थानिक लग्न त्याच्यात येत नाहीत. आता त्यांना पैसे बाहेरचे लोक यायला लागले. बाहेरच्या लोकांची अडचण अशी आहे की बऱ्याच वेळा मग ते वधूवरांचे जन्माचे दाखले नसतात, मग अल्पवयीन वगैरे अडचण होऊ शकते. त्याच्यामुळे मी 11 वर्ष सामुदायिक विवाह सोहळा केला. एकदम राईट टाईम वेळेवर लग्न लावायचो, सत्कार सन्मान सगळे फाटे दिलते, सगळी स्थानिक लग्न होती, खूप चांगला मेसेज. आणि मी लग्न सोहळ्यात एक व्याख्यान ठेवायचं 45 मिनिटाचं आणि लोक ऐकायचे आणि त्याच्यामध्ये सगळे नावाजलेले मी व्याख्याते आणले होते. तर खूप लोकांना आवडलं, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. परंतु ही स्थलांतरित लोकसंख्या आल्यामुळे आता मूळ माणूस गावातला सापडेल की नाही अशी स्थिती आहे आणि त्यामुळे ती चळवळ आम्हाला बंद करावी लागली सामुदायिक सोहळ्याची. पण ती आंबेगावला सुरू आहे, जुन्नरला सुरू आहे, देवस्थानच्या ठिकाणी खूप चांगली चाललेली आहे. पण असं तुम्ही म्हणता तसं जर खेड वगैरे जिथे औद्योगिकरण जास्त झालेलं तिथे असं लग्नांचं प्रमाण जास्त आहे, खर्चिक लग्नांचं, मग अशा ठिकाणी याला पुनरुज्जीवन याची करण्याची गरज तुम्हाला वाटते का सामुदायिक विवाह सोहळ्याच्या प्रथेची? सामुदायिक विवाह सोहळ्याचं चळवळ करायलाच पाहिजे. हे त्याच्यावरचं उत्तर आहे का? हा माझा खरंच प्रश्न नाही. सामुदायिक सोहळ्याची चळवळ तिथे यशस्वी होईलच असं नाही. आता इथं आर्थिक स्तर बदलला आहे, शहरीकरण झालं आहे, परंतु जसं राजेंद्रनी सांगितलं तसं लग्नाला एक आचारसंहिता, शिस्त आणि चांगलं असं आदर्शवत लग्न केलं आणि त्याचं कौतुक झालं तर त्याचं अनुकरण पण बाकीचे करतील. एका श्रीमंतांनी जर कमी पैशात लग्न केलं, वेळेत लावलं, सगळ्या परंपरा तुम्ही सगळे आपल्या परंपरा करा, त्याच्यामध्ये सगळे विधी करा, काय त्याला कोणाचाही विरोध नाही आहे. काही लोक आता दुपारी पण विधी करून घेतात, विधी केलेच पाहिजे, परंतु वेळेचं बंधन, खर्चाचं बंधन आणि समाजोपयोगी काम त्याच्यातून एखादं आपल्या आयुष्यातला कुटुंबातला आनंदाचं क्षण आहे. मग स्पर्धा परीक्षा मुलांना मदत करा, एखाद्या हॉस्पिटलला मदत करा, हे जर सुरू केलं तर मी तुम्हाला सांगतो की बरीच कुटुंब ते करतील. तर त्याला दिशा देण्याची आवश्यकता आहे फक्त. जे हगवणं प्रकरण जे सगळं झालेलं ते मुळशी तालुक्यातलं आहे, तुम्ही पण मुळशी तालुक्यातला आहात, तर एकूणच मुळशी तालुक्याच्या मानसिकतेवर पण या सगळ्या प्रकरणाचा काही परिणाम झालेला आहे? नाही, मुळशीचा हिंजवडी आणि थोडासा वरचा पट्टा तेवढा थोडा समृद्ध आहे, परंतु मोठा खोरे घेतलं तुम्ही किंवा निवे खोरे आहेत पलीकडे, ते आजही गरिबी आणि दारिद्र्यामध्येच आहेत. म्हणजे निम्मी मुळशी तालुका पुण्यातल्या 7 झोपडपट्ट्यांमध्ये कोथरूडच्या, म्हणजे त्यांचा आर्थिक स्तर काय असेल तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे ठराविक वर्गाने केलेली जे काही शिक्षा आहे त्यांनी ती सगळ्यांना भोगायला लागू नये. आणि त्याचा परिणाम आत्ता ह्या घटनेचा जरी ती दुर्दैवी झालेली असली तरी समाजाने धडा घेतला आहे. मुळात काय झालं की पिंपरी चिंचवडमधून उगम झाला या विषयाचा आणि पिंपरी चिंचवडच्या सगळ्या राजकीय पक्षाचे लोक, विशेषतः 28 नगरसेवक, तिथले आमदार, खासदार एकत्र आले. 5 तर गोष्टी त्यांनी निश्चित ठरवल्यात. काय ठरवलं त्या? पहिली गोष्ट की लग्न वेळेत लावायचं. जर ते उशिरा लागणार असेल तर यजमानाला सांगायचं तुझं तू लावून घे, आम्ही नंतर येतो. तिसरा, जे काही अन्नाची नासडी होते ती वाचवायची आणि जेवढं साधं करता येईल, म्हणजे अगदी गरिबासारखं करा असं त्यांचं म्हणणं नाही, परंतु जी उधळपट्टी ती थांबवा.
असे 5-6 त्यांनी निश्चय त्यांनीत घेतला. मी त्याच्यात एक सुधारणा अशी सांगितलेली की आता एक 2 लग्न लावायची पद्धत आली. सकाळी लग्न केलं जातं आणि दुपारी सप्तपदी वगैरे सगळं झाल्यानंतर धार्मिकदृष्ट्या ते लग्न पूर्ण झालेलं असतं. परत संध्याकाळी अक्षता घेतात. मग त्या अक्षतेच्या ऐवजी त्याचं रूपांतर जर तुम्ही रिसेप्शनमध्ये केलं तर पुण्यासारख्या आउटस्कटला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममध्ये आम्ही 2 तास अडकतो. 7 ते 10 जर ते ठेवलं तर आम्ही आमच्या सोयीप्रमाणे येऊन हो म्हणजे हो जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे त्याला लग्न म्हणण्या कारण विदेही दुपारी सगळे उरकलेले असतात. आणि मुळात कसं आहे की लग्न हे लोक एकत्र येण्याचं माध्यम आहे. त्यामुळं पाहुण्या रावळ्यांना एकमेकाशी बोलता येईल सोयीनी आणि त्याच्या सोयीने तो जाऊ शकतो आणि येऊ शकतो. ही आता फॅसिलिटी मराठ्यांनी सुरू केली पाहिजे. आणि कोणती टाळली पाहिजे. एक मांडव डहाळा नावाचा प्रकार चाकणपासून इकडे सुरू झालाय. बरं तो काय प्रकार आहे तो पूर्वी मांडव डहाळा म्हणजे बाबा एक थोडासा सनईचा उघडा करून गावाच्या आपल्या दारामध्ये मांडवळा. आता त्याला स्वरूप काय आलंय डीजे. मग एक घोडा मागवायचा मग बैल मागवायचा त्याच्यापुढं एक नाचवलं होते वाघोरे कुटुंबानी ते तुम्हाला माहिती. ते सगळेच करतात असं नाही. गौतमी पाटील खर्च करायची काही गरज आहे का तर नाही गरज. दुसरं काय होतंय की जे जवळचे कुटुंब आहेत मी अभ्यास केला परवा की नगरनी सांगितलं की 200 लोकात लग्न करायचं. तर आता काय होतं 4 चुलते आणि 2 आत्या असतात. त्या 6 जणांचाच कुटुंबाचा 12 जण जवळपास 150-200 लोकांचा असतो. परत मामा असतो जावई असतं. एक लग्न 400-450 ही बाजून 400-450 ती आणि मित्र परिवार धरलं तर 1000चं लग्न होतच. आता ह्याच्यात काय आहे की ह्या कुटुंबाने थोडं प्रतिष्ठेसाठी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. एक तर टिळा तुम्ही कुटुंबात करा तिथं 500 लोकांची गरज नाही. टिळ्याच्या नंतर हा दुसरा हळद आहे. मग हळदीमध्ये सगळी जवळचे नातेवाईक 500 अडकून बसतात. परत साखरपुडा करतात वेगळा त्याच्यात 500 अडकतात. मग सत्यनारायण आला. सत्यनारायणच्या नंतर जागरण गोंधळ आलं. तर ही जी काही 500 लोक आहेत ह्या कुटुंबात वर्षभरात कुठं ना कुठं एक 10 लग्न निघतात. 10 लग्न गुणिले 10 इव्हेंट तर त्याचं आयुष्य फक्त त्याच्यासाठीच आहे. परत लग्न 10वे मैती वेगळे. त्यामुळे मराठ्यांनी आपल्या आयुष्यातला सगळा जो वेळ आहे त्याचं जर टाइम मॅनेजमेंट काढलं तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यातून वेळ वाचला तर लोक अधिक प्रगल्भतेने दुसरी कामं करू शकतील. जसं की इथं पाहुण्यारावळ्यांचा जसा वेळ जातो तसा जे लोकप्रतिनिधी आहेत आता ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत परंतु हे सगळे लोकप्रतिनिधी 4 महिने फक्त लग्नांना फिरत असतात. त्याच काळामध्ये बजेट असतं त्याच काळामध्ये योजनांचे प्रस्ताव असतात त्याच काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो. त्या 4 महिन्यातच खूप डेव्हलपमेंट करायची असते जानेवारी ते जूनच्या दरम्यान. पण त्याच काळात आम्ही मेजॉरिटी लोकप्रतिनिधी लग्न अगदी बैठका बुडून स्टँडिंग जनरल बॉडी सोडून लग्नामध्ये जातात आणि मग त्याचे विकास कामांवर परिणाम होत आहे डेव्हलपमेंटवर परिणाम होत आहेत. म्हणजे हे केवळ खर्चिक नाही तर तसं आपल्या एकूण प्रगतीवर देखील लग्न सोहळे आता वेगळा वाईट परिणाम. एखाद्या घरात वाईट घटना घडल्यानंतर यांच्याकडे 10 दिवस असतात ते कधी जाऊन भेटू शकतात. ते भेटल्यानंतर त्या कुटुंबामध्ये यांचा हात धरला जातो दशकरी दिवशी जे यायचं हे चुकीचं आहे ना ते. आणि तुम्हाला पण असा अनुभव येत असेल किंवा नेत्यांना पण येत असेल की बाबा लोकांनी कावळा शिवला तरी नेता येईपर्यंत थांबलेले लोक दशक्रिया विधीला. दशक्रिया आमच्याकडं कावळा शिवल्यानंतर 1-1.5 तास तो नेता यायचा म्हणून भाषणं लांबवली जातात आणि ती पाकिटं भरली जातात. 500 रुपये त्याच्यात असतात. 25 पाकिटं द्यायला 5 जण घ्यायला 5 जण. ही पाकिटं त्यासाठी काय ते मंदिराला दिली भजनी मंडळाला दिली एका शैक्षणिक संस्थेला 5,000-10,000 रुपये दिले चांगल्या कामाला दिले. पण फक्त पुढारी जे आलेत त्यांना चान्स मिळावा त्यांना पुढे येता यावं म्हणून पाकिटं संस्कृती सुरू झाली आहे. तर ही पण वाईट प्रथा आहे. ही खरं तर पुढारी संस्कृती आपण तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढारी लागतो. केल्याने मोठेपणा सगळा मोठेपणा. आपले आई वडील गेलेत आपल्याला दुःख आहे तर ते आपल्यापुरतं ठेवलं पाहिजे. त्याचा इव्हेंट करता कामा नये. लोक त्याचा इव्हेंट करायला लागले. त्याच्यात भाषणं आता ते प्रवचन प्रवचनकार करतो चांगलं मांडतात खूप पण नंतर भाषणं अशी होतात त्यांना राजकीय रंग असतो की प्रवचन लोक विसरून जातात. प्रवचनातला विचार लोकांना दुःखाचा प्रसंग आहे की तो राजकीय कुरघोड्यांचा कार्यक्रम असा कधी कधी 10% दशक्रिया फक्त वाटतं की दुःखाचं सावट आहे. 90% आता इव्हेंट झालेत भाषणं राजकीय सत्कार आणि ते सगळं पाकिटं देणं फ्लेक्स लावलेले आहेत आणि कोण पुढे याला कोण गेला याच्यावर चर्चा आहे. जो व्यक्ती गेला त्याचे सद्गुण काय आहे त्या कुटुंबाचं काय आणि त्या कुटुंबाला जो आधाराची गरज असते. म्हणजे एखादा तरुण माणूस जातो ना तर त्याच्या पॉलिसी होत्या का त्याच्या नोकरीच्या मुलाची काय अडचण आहे का त्याचे काही तांत्रिक प्रॉब्लेम याच्यावर कोण काम करायला तयार नाही. फक्त जाऊन खोटं भाषण करणे ते पण ते वाचतात नावं किंवा कोणाकोणतरी माहिती घेतात. अनेका तो मृत व्यक्ती आणि त्या नेत्याचा काही संबंध पण नसेल अनेका नाव पण माहीत नसेल काही नसतं काही नसतं. आता वेळेची मर्यादा आहे. किस्सा झाला
कोथरूडचे जे आमदार आहेत मोकाटे ते त्यावेळेस होते, तर त्यांना फारच आग्रह केला म्हणे इथं एक दशक्रिया विधीला गेलते, म्हणले हे इकडे शेजारी पण जा. ते शेजारी गेले आणि नेहमीप्रमाणे हा काय कोण वारले, बाईला 2 मुलं आहेत, हा मातेने 2 सुपुत्रांना जन्म दिला वगैरे वगैरे त्यांनी भाषण केलं. नंतर गाडीत त्यांना ड्रायव्हरनी सांगितलं होतं हे 2 अट्टल गुन्हेगार होते म्हणे. तेच सांगतो नाही पण नाही, आता ही राजकीय नेत्यांची पण अडचण आहे. म्हणजे आता हा किस्सा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याच पुस्तक प्रकाशनामध्ये सांगितलेला आहे की नेत्यांना आग्रह होतात की या बुवा एखादी व्यक्ती वारलेली ही वारलेली आहे, तर ते स्मशानभूमीत गेले, पण त्यांना पुरुष वारला की महिला वारली हे सुद्धा माहीत नव्हतं. त्यामुळे बोलायचं काय, पण त्यात राजकीय नेते चतुर असतात, त्यांनी आत्म्याविषयी भाषण केलं की आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाही आहे, आत्मा चांगला होता, आत्मा असा होता, आत्मा तसा होता. पण वेळ मारून नेली. पण सांगायचं तात्पर्य काय असं आहे, राजकीय पुढाऱ्यांच्या चतुरपणापेक्षाही त्या कार्यक्रमाचं जे हे होतं त्याला काय म्हणूया, एक त्याचं म्हणजे वेळ जी होती ती वेळ आपण टाळतो आणि पुढाऱ्यांच्या पाठीमागे लागतो. सामाजिक संदेश द्यायचा राहिलाय. काही लग्नांमध्ये असं दिसून येतं की मुलगीचं लग्न लागत असताना तिच्या आईला ते तुळशीला पाणी घालायला होतं. म्हणजे आता जिनी आयुष्यभर ती मुलगी वाढवली तिचं लग्न पण त्यांनी बघायचं नाही का? ही कुठले तरी फॅड काढले, हे फॅड आहे काय म्हणतात जुनं आहे म्हणून. हे जुन्यांमध्ये पण एक काय खोड आहे माहितीये का? कुठलाही सायन्स न बघता एखादी आली म्हणून परंपरा कॉपी पेस्ट करायची. म्हणजे काय मला प्रकार जरा सांगा. मुलीचं लग्न लागत असताना तुळशीला पाणी घालायचं. कुठं घालायचं ते? ती तुळस आणायची कुठंतरी तिथं बाजूला मांडवत कुठंतरी, आणि त्याच्यात तिने पाणी घालायचं. उलट तिने स्टेजवर बसलं पाहिजे, मुलीच्या आईनी मुलाच्या वडिलांनी बसलं पाहिजे आणि त्यांच्या समोर लग्न लागू दे ना. त्यांच्या नवीनच ऐकतो मी तुमच्याकडनं. नाही नाही, हे सुरू झालंय बऱ्याच ठिकाणी. अजून एक आहे प्रकार, इकडे मयत जळते ना, इकडे डाव्या हाताला ते काही महिलांना त्या पाण्याच्या तिथं उभं करतात काय. आणि हे जोराट लोकांमध्ये अजून एक प्रकार आहे, म्हणजे इथं सांगायची वेळ नाहीये. मी गुढीपाडव्याला एका मैतीला गेलो सकाळी, मला गुढी बांधायची होती. ती मैतीच्या ठिकाणी बांधणारा एक आणि इन्स्पेक्टर 5 होते, असं कर तसं कर. मग तो वैतागलो, मी संतापलो. अरे म्हणलं तुम्ही कशाला ते म्हणजे तुम्हाला काय माहिती? म्हटलं तुला माहिती का काय हे आलं कुठनं? ते गावातल्या परड्यामध्ये बांबू होते ते बांधलेत, त्याच्यावर तो कडबा टाकला, तो घरातलाच आलाय. विस्तूला गौरी पेटवल्यावर नेण्यासाठी ते शिकाळा आलंय. अरे आता अमेरिकेमध्ये अशी माहीत नाही होत, जपानमध्ये होत नाही. तिथं हिंदू मेला त्याला स्ट्रेचरवर टाकून मशीनमध्येच टाकतात. पण हे काय झालं की जुनाट संकल्पनावर लोकांनी जे काही आता आरूढ झालेत ते बदलायला लोक भीती दाखवतात. म्हणजे अंत्यसंस्कार जाताना फॉर्च्युनरमधनं जातील, पण मृतदेहाला म्हणे ते आता त्या काय कडब्यावरतीच न्यायचं. हे तेव्हा कडबा अवेलेबल होता घरामध्ये, तेव्हा गरजच नव्हती ना. त्यावेळेस काय लोखंडाचा शोध नव्हता, आगीचा शोध नव्हता. त्यामुळे बांबूचं हा म्हणजे जे आता आपण हे मारतो काय धर्मशास्त्रात मला माहित नाही, पण मी त्याच्यातनं असा रिसर्च केला की आपल्या नदीच्या कडेला जेव्हा तो देह जाळला जातो त्याची आग इकडे तिकडे पसरू नये म्हणून ते मडक्याने पाणी करून त्याला एक सीमारेषा करायची. काहीतरी शास्त्र म्हणून असेल, पण प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्वीच्या लोकांनी काहीतरी सायन्स ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. पण विनाकारण त्याचं म्हणजे अवडंबर माजवता कामा नये असं मला पण वाटतं. आता काय 10व्याचाच इव्हेंट झालाय, म्हणजे मी तर कुठल्या 10व्याला शक्यतो टाळतो जाण्यासाठी. आणि मी महाराष्ट्रामध्ये अनेक स्मशानभूमीमध्ये रंगवले की 1 मूठ रक्षा तुम्ही नदीमध्ये टाका आणि दुसरी शेतात टाका किंवा झाड लावा, त्याच्यातनं पाण्याचं प्रदूषण होतं. तरी लोक मूर्खासारखे सांगतात ते सगळं टाका. अरे खाली उजनी धरणामध्ये जर वरती आमची 1000 गाव आहेत आणि 1000 गावामध्ये साधारणतः रोज एक जरी झालं तर 1000 लोक रोज 1000 मूर्त तुम्ही खाली लोक पाणी पितात ना. शरद, मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या परीनं अशा लग्न समारंभापासून किंवा असे जे अवडंबर माजवणारे सगळे उपक्रम आहेत, कार्यक्रम आहेत जे मराठा समाजासाठी थोडेसे त्यांची प्रतिमा डागाळणार आहेत, तर तुम्ही तुमच्या परीनं काय प्रयत्न करतात ते तुम्ही आम्हाला सांगा. जसं तुम्हाला सांगतो, काही कर्तबगार माणसं कारभारी मंडळी अशी प्रत्येक गावात काही आहेत की ती जर कार्यक्रमाला हजर असतील तर लग्न वेळेतच लावणार होती. त्यांचा एक दरारा होता, तो दरारा आमचा लोकांचा आता राहिला नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीने जर शेवटी वरबाबा आम्हाला बोलवतो, आमच्या संबंधातला असतो, आम्ही जर त्याला विनंती केली की बाबा वेळेत लाव तरच मी येणार, तर तो लावेल वेळेत. त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी वाईटपणा घ्यायला सुरुवात केली पाहिजे, स्पष्ट बोललं पाहिजे. आम्ही नक्की त्याची सुरुवात करू, आम्ही बोलू त्यांना. आम्ही काही लग्नात तो प्रयत्न पण करतो, परंतु बऱ्याच वेळेला ते जास्त कार्यकर्ते ज्यावेळी करतील त्यावेळी त्याचं एक प्रेशर तयार होईल आणि त्याचं एक वातावरण तयार होईल. राजे, तुम्ही एक असा उपक्रम सांगा की तुम्ही तो पाळणार, म्हणजे अशा कार्यक्रमांसाठीचा की ज्याच्यामध्ये थोडासा एक बदलाचं एक पाऊल आपण या निमित्तानं टाकू शकू. मी माझ्या पुतणीच्या लग्नामध्ये असं केलं होतं
रुखवताबरोबर पुस्तकांचा सेट दिला होता की बदल. कारण आता काय झालं की रुखवत पूर्वी जो दिला जायचा तर नवऱ्या मुलाच्या घरात त्या वस्तू नसायच्या, आता ते ऑलरेडी असतात. ह्या दिलेल्या वस्तू त्याच्या घरात ठेवण्यासाठी त्याला एकटा फ्लॅट विकत घ्यावा लागतो किंवा भाड्याने. म्हणजे ते आपण ते बदल केले पाहिजेत. आम्ही तर नेहमी मला जेवढ्या पत्रिका येतात किंवा आमंत्रण येतात मी त्यांना प्रत्यक्ष सांगतो लग्न वेळेत लावा. त्यानंतर तुम्हाला जेवढी बचत करता येईल तेवढी करा. आणि एखाद्या सार्वजनिक जी संस्था गरजूंसाठी काम करते त्याला जाहीर न करता 10,000, 20,000, 25,000 द्या. आणि मी स्वतः त्याच्यात म्हणजे मी 2008ला याच्यात सुरुवात केली की असे जे काही लोक होती सगळी मंडळी त्यांच्याकडनं निधी घेऊन मी 2 कोटी रुपयाचा कॉर्पस फंड केला. आणि शक्यतो आई वडील नसलेल्या मुलींना आणि मुलांना सलग 4-4 वर्षाच्या मी शिष्यवृत्ती दिल्या आणि ते आजही चालू आहे. आणि मग ते जर मराठ्यांनी ठरवलं असं जर बचत करून असं केलं तर किमान 1,000 कोटी रुपयाचा फंड तयार होऊ शकतो लोकांमध्ये. आणि तो त्यांनी त्यांच्या पातळीवर करा. मी परवाही पिंपरी चिंचवडला तेच आवाहन केलं की तुमच्याकडे श्रीमंती आहे पण लग्नाची मुलीची जबाबदारी खर्च करू शकत नाही अशी अनेक कुटुंब आहेत, गावागावात सापडतील. असा एक कॉर्पस समजा पिंपरी चिंचवडवाल्यांनी 100 कोटीचा केला तर ते व्याजापोटी 10 कोटीमध्ये कितीतरी लग्न लावू शकतात. आणि त्यांचा भार तो आणि एक सामाजिक भान पण त्याच्यातनं जपलं जाईल. आणि हे करण्याची आवश्यकता आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये जबाबदारी घेऊन पालकत्व घेणारा एक वर्ग होता जो पाटील समाज होता आणि तो करायचा कारण त्याची त्यावेळेस. आज तो परिस्थितीच्या विवंचनेमध्ये आहे. अशा कुटुंबाला जर आधार देणारी व्यवस्था, कारण आता मी बघतो लग्नांमध्ये किंवा ह्याच्यात काय काळजी करू नका आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, नंतर कोणी काही राहत नाही. तर त्याला एक कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म तयार झाला तर ते निश्चित होऊ शकतं. आणि काही ठिकाणी करतात लोक. आता एक नगर जिल्ह्यातलंच उदाहरण आहे 20-15 वर्षापूर्वीचं. दोघंही प्राध्यापक होते, त्यांच्या मुलांनी लग्न केलं, 5 लाख रुपयाच्यात खर्च केला आणि 10 लाख रुपये 10 संस्थांना डोनेशन दिलं. अशी उदाहरणं भरपूर आहेत. म्हणजे करतात तसं लोक, पण त्याचं प्रमाण जर वाढलं. आम्ही आता माझ्या मित्राची आई वारली त्याला मी आदल्या दिवशी भेटायला गेलो. म्हणलं तुम्ही 7 भावंड आहे, 7 झाडं लावा, स्मशान मिसळ सिमेंटचं कॉन्क्रीट जंगल झाले, मी तुम्हाला झाडं देतो. मी सगळ्या मित्रांना सांगितले तुम्ही आई वडिलांच्या स्मरणार्थी ज्यांना जेवढी झाडं पाहिजेत तेवढी झाडं मी देईन. मी वडिलांच्या दशकेला श्यामशाही पुस्तक आलेल्या प्रत्येक माणसाला दिलं. आणि मी ठाकर समाजातल्या सगळ्या लग्नामध्ये जातो आणि आहेर प्रथा मी चालू केलेली आहे. रोख आहेर त्यांना देतो कारण त्यांना गरज असते त्याची. तर आम्हाला जिथे शक्य आहे तिथे चांगल्या गोष्टी पायंडे पाडायचा आमचा प्रयत्न आहे. मला वाटतं ही जी चांगले पायंडे पाडण्याची जी मोहीम आहे ती या पुढच्या काळामध्ये राहावी. आणि शरदरावांनी मुलाखत सुरू होण्याआधी मला सांगितलं होतं की योगेश्वरराव तुम्ही हा जो कार्यक्रम आहे हा तुळशीच्या लग्नाच्या आधी करा, कारण त्यानंतर लग्नाचा एक सीझन आपल्याकडे चालू होतो आणि त्यानंतर आपल्याला कळू शकेल की या मराठा समाजाच्या आचारसंहितेचा लोकांनी जे सांगितलं त्याचा काही परिणाम समाजावर काही झालेला आहे का आणि त्याचं अनुकरण काही होतं आहे का. जर अनुकरण होत असेल तर आपण त्याचं जरूर स्वागत करू. आणि जर आपण पुन्हा त्याच जुन्या अवडंबर माजवणाऱ्या मार्गाकडे जाणार असू तर आपण कानटोचायलाही मागे पुढे पाहणार नाहीत असं या दोघांकडनं मी त्यामुळे आश्वासन घेतो. आणि चर्चा अतिशय चांगली झाली त्याबद्दल दोघांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.